कोरेगाव तालुक्यातील पेठ किनई या गावांमधील सभासदांनी कोरोना काळामध्ये सह्याद्री सहकारी बँकेचे कर्ज घेतले होते, परंतु या सभासदांना संस्थेतून प्रचंड मानसिक त्रास दिला गेला। त्याच पद्धतीने कर्ज वसुलीमध्ये सावकारासारखी वागणूक दिली गेल्याने इथले सभासद प्रचंड प्रमाणात नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं। पहा सभासदांनी केले थेट आरोप। सह्याद्री सहकारी बँकेचे राजकारण आणि निवडणूक लागली आहे आणि याच माध्यमातून रखरखत्या उन्हात ही निवडणूक रंगताना दिसून येत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवरती पुरुषोत्तम शेठ माने यांची सत्ता राहिलेली आहे। आपल्या बरोबर आता आपण थेट भाडे भागातील या किनी गावामध्ये, किनी पेठ या गावामध्ये आलो आहोत। इथले सभासद काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने त्यांना वाटतं की या सह्याद्री बँकेचा कारभार कशा पद्धतीने चाललाय, थेट आपण या सभासदांकडून जाणून घेऊ। काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीनं सह्याद्री बँकेचा कारभार चाललाय, काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही किनी पेठ या गावाचे सभासद आहात, मुंबईचे तुम्ही सभासद घेतले होते, काय सांगाल थोडक्यात सह्याद्री बँकेविषयी? कसे माहित आहे का, सह्याद्री बँकेचा हा जो कारभार आता जो चाललेला आहे का नाही, गेली मी 86-87 पासून एक सभासद झालेलो आहे। मी मुंबईत सभासद झालेलो होतो, परत मी ट्रान्सफर करून सातारा रोडची बँक आली, तिथं मी माझा सभासद अर्ज मी हे केलेला आहे। म्हणजे मी आता सातारा रोडच्या बँकेच्या ह्याच्यात आहे आणि त्यांनी गेली पुरुषोत्तम माने साहेबांनी गेली 25 ते 30 वर्ष ताब्यात जी बँक आहे का नाही, त्यांनी निव्वळ आहे का नाही, निव्वळ म्हणजे सर्वसामान्य माथाडी कामगार असू दे, कापड बाजारातले कामगार असू दे, सर्वसामान्य कामगारांचे आहे का नाही हिताचं काहीही काम केलेलं नाही। निव्वळ त्यांनी भोंगळ कारभार केलेला आहे, मतदाराला फसवून, मतदाराला आमिष दाखवून। माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातला मी शेतकरी वर्गातला माणूस आहे, माझी इतकी त्यांनी 1 लाख रुपये मी कर्ज करोना काळाच्या अगोदर उचललेलं होतं। त्यांनी निव्वळ माझ्यावरती आहे का नाही, माझ्याकडे आता कागदपत्र नाही तर मी तुम्हाला दाखवलं असते कागदपत्र माझी। एखाद्या सावकारी पद्धतीने त्यांनी माझ्याकडनं कर्ज वसूल केलेलं आहे, सावकारी पद्धतीने। एक दिवसाआड गाड्या येत होत्या माझ्याकडं कोर्टात, माझा म्हणजे हे कोर्टाच्या मार्फत त्यांनी लेटर वगैरे पाठवून असे करून, म्हणजे अशा सर्वसामान्य सभासदाने 1 लाख रुपये कर्जाची रक्कम त्यांनी व्याजापोटी, जसं फायनान्स सावकारी कर्ज कसं लावतात, या कर्जाच्या हिशोबातनं त्यांनी 1 लाखाची रक्कम माझी 2.25 लाखापर्यंत नेलेली होती। तरी ती रक्कम मी म्हटलं त्यांना वन टाइम सेटलमेंट करून ही रक्कम त्यांनी एक नाही, व्याजापोटी त्यांनी माझे 1.5 लाख रुपये वसूल केले। कोरोना काळात हप्ते थकलेले होते आणि एखाद्या सावकारी टाईप त्यांनी माझ्याकडनं कर्ज वसूल केलेले। मी त्या कर्जाची परतफेड केलेली आहे, पण असा जर नेता जर असला का नाही, बँकेचा चेअरमन जर असला ना, तर सर्वसामान्य कुटुंबाचे आहे ना हे होईल। तुमचं मत आहे की कोरोना काळात तरी जसं की बाकीच्या बँकांनी सहकारी पतसंस्थांनी सूट दिली काही सभासदांना, कर्जदारांना, तशी या बँकेनेही द्यायला पाहिजे होती का, असं तुम्हाला वाटतं? नाही, ह्या बँकेनं सूट दिलीच नाही। त्यांनी सूट दिली फक्त काय, त्या कोरोना काळात तुम्ही हप्ते भरू नका म्हणून सांगितलं होतं, पण त्या हप्त्याचं जे व्याज आहे का नाही, त्यांनी मुद्दल घेऊन हप्त्याचे पैसे घेऊन आणि हप्त्याला आणि मुद्दलीला व्याज लावून ह्यांनी आहे का नाही 3 पट कर्ज वसुली केली। आणि ह्यांचा व्याजदर जो आहे का नाही, फायनान्स सारखा व्याजदर आहे, फायनान्स सारखा। हा, 1 महिना समजा आपण कुठली गाडी वगैरे घेतली, कुठलं काय घेतलं तरी 1 हप्ता थकला की ते कसे लावतात व्याज, कसे रकमेला व्याज लावतात, मुदलीला व्याज लावतात, असं व्याज लावून ह्यांनी रक्कम वसूल केलेली आहे। त्याच पद्धतीने काय वाटतं तुम्हाला की सह्याद्री बँकेचं आता इलेक्शन लागले, सहकार पॅनल विरुद्ध सह्याद्री परिवार पॅनल, यामध्ये या सह्याद्री परिवाराचं नेतृत्व अमित चव्हाण करतात आणि सहकार पॅनलचं नेतृत्व थेट पुरुषोत्तम शेठ माने करतात। काय वाटतं तुम्हाला, यात जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला काय वाटतं थोडक्यात यावरती सत्ता कोणाची असावी? तुम्हाला काय वाटतं एक सामान्य सभासद म्हणून? मी एक सर्वसामान्य सभासद आहे ना, मला सभासदांना एक विनंती आहे की पुरुषोत्तम माने साहेबांनी आहे ना, निव्वळ बँकेच्या पोटी स्वतःसाठी त्यांनी म्हणजे सभासदांची पिळवणूक करू नये का नाही, स्वतःसाठी एक नाही, जेवढं आपलं घर भरता येईल ना तेवढं घर भरून घेतलेलं आहे। पण माझी सर्वसामान्य मतदाराला एवढीच विनंती आहे सह्याद्री बँकेला की असा तो अमित चव्हाण साहेबांना, ह्या सभासदांना मी हात जोडून विनंती करतो की अमित चव्हाण साहेबांना नवीन कार्यकर्ता म्हणून जोशात आणू नये का नाही, त्यांच्याशी साथ द्यावी ही विनंती मी त्यांना करतो।
काय वाटतं तुम्हाला, एक तुम्ही ही सह्याद्री बँकेत सभासद आहे, यांनी जे सांगितलं की कोरोना काळात मोठ्या प्रमाणात कर्ज वसुली सावकारी पद्धतीने करण्यात आली, काय थोडक्यात यांनी जो ठपका ठेवलाय काय वाटतं तुम्हाला? मी एक तर माताडी कामगार होतो, लालबागच्या शाखेत होतो. लालबाग माताडी कामगार हिंदुस्थान लिव्हर मध्ये मी सर्व्हिसला होतो. तर असं काय व्हायचं, आमचं माने शेठ होते ना, दोनदा मी कर्ज काढलं. मला कर्ज मी जास्त मानलं, कर्ज काय त्यांनी जास्त ना, तुमचं ह्याचं आपलं पगार स्लिप बघून तेवढं कर्ज देण्यात येईल म्हणले. तर मी त्यांना सांगितलं पगार स्लिप आमची जास्त आहे, बोनस बिनस दोनदा भेटतो, तुमचा हप्ता काय थकणार नाही. मी 17 वर्षात सर्व्हिस केली. लालबागची शाखा तिथं पगार आमचा जमा होतो, धुमाळ बिमाळ समजा तिथे करंजकपचे होते. तर जयवंत पिसानी म्हातारी कामगार करताना माझ्यापासून 1 लाख रुपये भरण्यासाठी घेतले व तुझं काम करून देतो. आमच्या आजोबा होते, त्याच्यामुळे 1 लाख रुपये मी दिले, म्हातारीत लागल्यानंतर मी 17 वर्ष म्हातारी कामगार काम केलं. माझा डिव्हिडंड यांनी काही दिला नाही आजपर्यंत आहे ना. मी आज 17 वर्ष डिव्हिडंड आहे ना, 1 रुपया दिला नाही मला. मी अक्षरशः राजीनामा देणार होतो. आता त्यात आम्ही सह्याद्रीनगरमध्ये खुल्या भेटणार होतो, त्यात आम्ही 500 रुपयाच्या पावत्या पण फाडल्या. ते काय म्हणली आम्हाला, तुम्हाला म्हातारी कामगारांना खुल्या सह्याद्रीनगरमध्ये भेटलेल्या 1000 रुपये 500च्या पावत्या पण फाडल्या. त्या काय आम्हाला मान्यांनी काय खुल्या दिल्या नाही. त्या तुमचं नाव लागेल म्हणून काय दिल्या नाही त्या, काय नाही त्या. त्याच्यामुळे विषय नाही. मी आता राजीनामा वाटतं तुम्हाला की सह्याद्री बँकेचं इलेक्शन लागले, सह्याद्री परिवार आणि सहकार पॅनल हे दोन्ही एकमेकांबरोबर ठाकले, काय वाटतंय सामान्य सभासद म्हणून या बँकेवर सत्ता कोणाची असं तुम्हाला वाटतंय? तळमळ चव्हाण शेट्टी अमित चव्हाण. बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही काय सांगाल थोडक्यात? तुम्ही बरीच वर्ष मुंबई केलेली आहे, तुम्ही सभासद मुंबईचे आहेत, काय सांगाल थोडक्यात? कामगारांची बँक आहे, आपण नीट व्यवस्थित चालवावी एवढीच आमची अपेक्षा आहे. नीट चालवा, असं कुणी असू द्या. आतापर्यंत कशी चालली होती, काय थोडक्यात वाटतंय? काय चढ उतार झालायच की त्याच्यात. चढ उतार झाला, तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने सह्याद्री बँकेचा कारभार चाललाय? सह्याद्री परिवार आणि सहकार परिवार सहकार पॅनल एकमेकाविरोधात उभे आहेत. थोडक्यात काय मत कराल, सह्याद्रीचा कारभार कसा चाललाय एक सामान्य सभासद म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय त्यांनी आता फक्त व्यापाऱ्यांनाच कर्ज दिलेत, शेतकऱ्यांना कुठं कर्जच दिले नाहीत, सभासदांना काय कर्ज दिले नाहीत किंवा हेच आहे त्यांचं, म्हणून आम्हाला ते नको आहे. त्यांनी व्यापारीकरण केलं ना त्या बँकेचं. त्याच माध्यमातून सह्याद्री जी विशाल सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, त्यामध्ये भोगवटा नंबर 2 वरून 1 वर आणलेली गेली अमित चव्हाणांनी. बरं ठीक आहे मला माहित नाही. थोडक्यात तुम्हाला वाटतंय की सत्ता परिवर्तन व्हावं चव्हाण? कारण त्यांनी ते व्यापारीकरणच केलंय फक्त, बाकी काय नाही केलं. व्यापारीकरण केलं. आपण होतो या किनी गावामध्ये आणि इथल्या सभासदांनी थेट हल्लाबोल केलाय. कशा पद्धतीने यांनी सांगितलं की कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सावकारी पद्धतीने कर्ज वसुली झाली आणि यांनी सांगितलं की आम्हाला कोणत्याच प्रमाणात डिव्हिडंड वाटला नाही आणि मनमानी कारभार या बँकेत चाललेला आहे. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, किनी, सातारा.